हॅलो. माझं नाव सायली आहे आणि माझे हसबंड माझं सौरभ. नाव सौरभ आहे. आम्ही दोघं पुण्यावरून आलेलो आहे आणि विथ आवर 4 मोर फ्रेंड्स. आणि आम्ही ॲक्च्युली ही प्रॉपर्टी शोधायला आम्ही गुगल मॅपवरनं सर्च केलेलं की ज्याचे जास्त रिव्ह्यूज आहेत, ज्याचे जास्त चांगलं स्टार्स आहेत. सो आम्ही झूम करून ते बघत होतो, तर आम्हाला फर्स्ट ऑप्शन देवराई कॅम्पिंग दिसला आणि रिव्ह्यूज वगैरे बघितले आणि एकही रिव्ह्यू असा नेगेटिव्ह नव्हता. इनफॅक्ट व्हायस वर्सा खूप चांगले रिव्ह्यूज होते. सो इनिशियली थोडंसं मी प्रॉपर्टी बघितली, मला असं वाटलं की मला आवडलंय, सगळ्यांना आवडतंय की नाही फ्रेंड्सला. पण सगळ्यांनी खूपच एकदम ओके दिलं की नाही आपण इकडे जाय. लिटरली आम्ही कोणती प्रॉपर्टी बघितलीच नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही रिव्ह्यूज बघून आलो आणि रिव्ह्यूजला एकदम खडे उतरलेलं प्रॉपर्टी आहे ही. जसं की आजूबाजूला खूप छान जंगल आहे आणि इव्हन 15 मिनिट्सवरच बीच आहे. सो एकाच ट्रिपमध्ये दोन्ही पण आपण एन्जॉय करू शकतो की नॅचरल व्ह्यू पण आहे आणि जवळच बीच पण आहे. बीचवर कंटिन्युअसली राहू नाही शकत. सो दोन्ही पण ऑप्शन्स आहेत. खूप छान वातावरण आहे आणि फूडचं जर बोललो तर आल्या आल्या आम्हाला गरम गरम घावणे मिळाले विथ एकदम एक्सलंट चटणी. खूपच टेस्टी होतं ते आणि आम्हाला भूक लागलेली, सो आम्ही खूप गरम गरम मस्त खाऊन घेतलं. आणि त्यानंतर मग आणि अगदी आपल्या घरासारखं आहे. असं हे आत्ताच हे एवढ्या वाजताच हे एवढंच असं इथे काही नाहीये. प्रॉपरली आपल्या घरात जसं असतं एकदम सेम फिलिंग आहे इकडे. अजिबात असं फिलिंग नाही होत. मग त्यानंतर आम्ही त्यांनीच आम्हाला खूप छान छान सजेस्ट केलं, काय काय डिफरंट डिफरंट डिशेस आम्ही आहे आणि जेवण तर उत्तम असल्यामुळे आम्ही डोळे झाकून विचार केला की जे त्यांनी सजेस्ट केलं. सो फिश पण एकदम छान आहे. अगदी कोकणी नाही, त्याला थोडासा आगरी तडका आहे. त्याच्यामुळे असं ज्याला स्वीट आवडत नाही तर इथे दोन्ही मिक्सचर आहे, कारण खूप छान मसाले आहेत आणि खूप टेस्टी जेवण होतं. सो प्रॉन्स वगैरे, सुरमई फ्राय, आम्ही एक्स्ट्रा प्रॉन्स फ्राय घेतलेला, ते पण एकदम छान असं हॉटेल्समध्ये मिळतं ना तसं तुम्हाला इकडे काहीच मिळणार नाही. अगदी घरचं जसं मिळतं ना, घरी आपण जसं छान टेस्टी बनवतो तसं इकडे मिळणार. आणि संध्याकाळी आम्ही पोपटी खाल्लं, जे आमच्यासाठी खूप नवीन होतं. फक्त इंस्टाग्रामवरच आम्ही बघितलेलं की काय असतं आणि बघून फॅन्सी खूप छान वाटायचं. हे कधी फील माझा एक्सपिरियन्स करायला मिळेल तर बघू. आणि इथे स्वतःहूनच ते म्हणाले की आम्ही पोपटी पण प्रोव्हाइड करतो. सो आम्ही ते हे केलं. तिथे त्यांची वेगळं एक प्लांट आहे पोपटी म्हणून. ते परत चिकन, कॉर्न, बटाटा एक्सलंट होतं, खूप छान. इनफॅक्ट व्हेजवाल्यांचं पण खूप छान होतं. आणि त्यानंतर आम्ही प्रॉन्स बिर्याणी खाल्ली, इट वॉज एक्सलंट. इव्हन व्हेज बिर्याणी पण खूप एक्सलंट होती. तुम्हाला? आम्ही पुण्यावरून 4 आवर्स वरतीच आहे. श्रीवर्धनच्या जवळपास आहे. आरावी बीच पासून हार्डली 10 मिनिट्स वरती आहे. थोडासा तुम्हाला एक 5 मिनिटाचा असा ऑफ रोडचा एकदम मस्त ट्रॅक मिळेल. तुम्ही यायचा ना, एकदम शांत आहे. इथे आजूबाजूला काहीच नाहीये. तुम्हाला कंटिन्युअस बर्डचे आवाज येतील. रात्री तुम्ही झोपला असं वरती आकाशाकडे बघून तर फक्त तारेच दिसतील. तसंच आम्ही स्टार गेजिंग पण केलं. मी सॅटर्न बघितला, ज्युपिटर बघितला, मार्स बघितला. तर खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी हा, की फर्स्ट टाइम टेलिस्कोपमधनं आम्ही काहीतरी बघतोय आणि खूप भारी फिलिंग आली. बॉनफायर केलं रात्री. बॉनफायरच्या साईडला पोपटी खात होतो, एकदम मस्त गप्पा मारत होतो आणि एकदम भारी फिलिंग आली. आणि जी शांतता आहे इथं, त्याच्यामुळे एकदम तुम्ही रिलॅक्स होऊन जाता. स्विमिंग पूल पण आहे. हा, स्विमिंग पूल एकदम क्लिअर आहे आणि म्हणजे आम्हाला थोडंसं फील येत होतं की काय पाणी कसं असेल वगैरे. पण गेल्यावरच काल एकदम फ्रेश वॉटर आहे आणि आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय केलं. इव्हन आमच्यासोबत एक छोटंसं बेबी होतं, त्यांनी पण पाण्यामध्ये खूप एन्जॉय केला. 6 मंथचं बेबी होतं. खूपच मजा आली आणि आम्ही परत व्हिजिट करू नक्कीच या प्रॉपर्टीला आणि आम्ही सजेस्ट पण करू तुम्हाला. तुम्ही पण या नक्कीच, अगेन अँड व्हिजिट अगेन करा. व्हिजिट करण्यासारखी प्लेस हॉस्पिटॅलिटी आहे. खूपच चांगली आहे. घरच्यासारखं फिलिंग येतं तुम्हाला. प्लीज या.